नाही, भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे. आध्यात्मिक ज्ञानामुळे मित्रांनो काय होतं तर तुमच्यामध्ये प्रगल्भता येते. भगवान महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, यांनी एनलाइटन्ड किंवा ज्ञान मिळवलं म्हणजे अजून एखादं मस्तक किंवा अजून 2-4 हातपाय आले असं नाही झालं. दृष्टिकोन बदलला, प्रगल्भता आली आणि ही प्रगल्भता आयुष्यामध्ये तुमची किंमत ठरवते. एखादं काम करताना काम तेच आहे, पण काम करण्यामागचा तुमचा हेतू कोणता याच्यावरनं जगाच्या बाजारपेठेमध्ये तुमची किंमत ठरते. एखादा सीमेवरचा सैनिक 4 आतंकवाद्यांना मारतो, त्यांची हत्या करतो, आपण त्याला परमोच्च पुरस्कार देतो, राष्ट्राचं रक्षण केलं म्हणून. एखादा दरोडेखोर घरामध्ये घुसतो आणि चोरी करताना कोणतरी पकडलं म्हणून 4 लोकांना गोळ्या घालून मारतो, आपण त्याला फाशीची शिक्षा देतो. कृती तीच आहे, त्याच्या मागचा हेतू वेगळा आहे. आणि हा जो हेतू आहे हा तुमचा जितका उज्ज्वल होत जाईल तितका तुमचा दर्जा वाढतो. आणि म्हणून आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. उदाहरण देऊन सांगायचं तर तुम्ही आता सगळे कॉलेजच्या वयातली मुलं आहात. एक कॉलेजमधलं एक गाणं समजा असं असायचं की रफ्ता रफ्ता वो मेरे अस्ती का सामा हो गए, पहले जा फिर जाने जाना. म्हणजे एखादा कॉलेजचा मुलगा एखाद्या मैत्रिणीसाठी कट्ट्यावरती गाणं म्हणतोय की रफ्ता रफ्ता वो मेरे अस्ती का सामा हो गए, पहले जा फिर जाने जाना हो गए, दिन ब दिन बढ़ती गई हुस्न की रानाइयाँ, पहले गुल फिर गुलबदन फिर गुलबदामा हो गए. 16 वर्षाचा मुलगा गाणं म्हणतोय. आता हेच गाणं अजून एक 16 वर्षाचा मुलगा म्हणतोय. ऐका बरं का. त्या 16 वर्षाच्या मुलाचं नाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज. तो 16 वर्षाचा मुलगा उभा आहे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आणि ज्या स्वरूपाचं वर्णन करतोय ते आहे विठ्ठलाची मूर्ती. आणि ज्ञानेश्वर महाराज उभं राहून सांगतात, म्हणजे तेच स्वरूपाचं वर्णन की पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्नकेळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठा देखियला डोळा, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजरी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव. स्वरूपाचंच वर्णन आहे. इथं तो प्रेयसीचं करतोय म्हणजे त्याचा हेतू आहे भौतिक सांसारिक सुख मिळवणं. इथं पण 16 वर्षाचाच एक संत श्रेष्ठ ज्ञान प्रचूर विद्वान संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. स्वरूपाचं देहाचंच वर्णन करतायत, पण विश्वाच्या परमोच्च शक्तीचं वर्णन करतायत. जनसामान्याचा फायदा व्हावा ह्याच्यासाठी तो वर्णन करतायत. यांच्या शब्दामध्ये जरी साम्यता असली तरी दर्जामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे अध्यात्म तुम्हाला मित्रांनो देतं. आणि शेवटचा मुद्दा, 5 मिनिटं ना संपवतोय. शेवटचाच मुद्दा म्हणजे आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय देऊ शकत नाही, प्रेरणा देऊ शकत नाही. तुम्ही बघा, माझी मुलगी 10वीला आहे. चेहऱ्यावरनं वाटत नाही, पण माझी मुलगी 10वीला आहे. तर आपल्या 10वीच्या मुलांना आपण उदाहरण असं देतो का की अरे तू 10वीला आहेस, तुला साधं हिस्ट्रीचं किंवा जॉग्रफीचं फिजिक्सचं पुस्तक पाठ होत नाही, आणि हे बघ माझा लॅपटॉप किंवा माझा मोबाईल, खटकन मी इंटरनेटचा डेटा ऑन केला आणि झटकन सगळा 10वीचा सिलेबस इतक्या GB डाउनलोड झाला. हे कॉम्प्युटर असून ह्याला जमतं निर्जीव वस्तू, आणि तू सजीव वस्तू इतक्या वर्षभर अभ्यास करते, क्लास लावला, पैसे खर्च करे, पण तुला 10वीचं एक पुस्तक पाठ होत नाही. आपण प्रेरणा मुलांना कॉम्प्युटरची नाही देत. आपण मुलांना प्रेरणा काय देतो की तुझ्या वर्गातली ही मुलगी किती नीटनेटका अक्षर आहे, किती व्यवस्थित डिसिप्लिन्ड पद्धतीने अभ्यास करते. प्रेरणा आपण मुलांना किंवा मानवाला मानवाचीच मित्रांनो देतो. कितीही काळ लोटला तरी तो यंत्रमानव इतकं पटपट काम करतोय, तू नाही करू शकत, असं होणार नाही. आपण मुलांना प्रेरणा शेवटी माणसाचीच देतो. आणि ह्याच्यासाठी सर्व उच्च प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कसं ते मी तुम्हाला सांगतो. माझ्या दिल्लीच्या घरी मुलगी मोठी 10वीला आहे, मुलगा माझा 5वी-6वीला आहे. तर आजकालच्या मुलांना खाण्यापिण्याच्या कटकटी, मला हे नको, बर्गरच हवं, बाहेरचं हवं, घरचं नको, हे प्रत्येक घराघरातली कहाणी. मी एकदा कोर्टातनं घरी आलो आणि माझा मुलगा किरकिर करत होता. आई त्याला भरवत होती, खाऊ घालत होती. तो म्हणला नाही मला ही भाजी नाही खायची, ती नाही खायची. आई म्हणली अरे तुला खायला पाहिजे, घरचं खाणं पौष्टिक असतं. ते बघ म्हणले कृष्ण भगवान ते दूध तूप ताक दही खायचे, चोरून खायचे पण खायचे, शक्तिमान झाले, करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला. मग हे बघ म्हणले हनुमान भगवान
भरपूर खायचे, व्यायाम करायचे, प्रभू रामचंद्राचे भक्त होते. त्यांना भूक लागली, त्यांनी आकाशात उडी मारली, सूर्य गिळून टाकला. तू पण खाल्लं पाहिजे, ताकदवान व्हायला पाहिजे. मुलाने ते ऐकलं, तेवढी एखादी 2 चपात्या खाल्ल्या असतील. मग मी कोर्टातनं आलो. मी जाताना जेवण करून जातो, आल्यावरती काहीतरी नाश्ता करायचा म्हणून डायनिंग टेबलवरती बसलो. मग मिसेस वाढत होती, मी बसलो. तो मुलगा तिकडनं पळत आला. मला म्हणलं, काय हो म्हणला पप्पा, तुम्ही कोर्टात जाताना पण घरनं जेवण करून जाता, तिथं पण काहीतरी कॅन्टीनमध्ये मित्रांबरोबर चहा पाणी काही खात असाल, घरी आल्यावर परत खाता, रात्री परत खाता, म्हणजे दिवसभर काहीतरी तुम्ही खात असता. हा डायनिंग टेबल तरी तुम्हाला उचलता येईल का हो म्हणले. म्हणलं, नाही बा, मला उचलता येणार नाही. मग आई तर म्हणत होती की कृष्ण भगवाननी गोवर्धन पर्वत उचलला होता ना हनुमानाने सूर्य गिळला. अरे म्हणलं, ते कृष्ण भगवान देव होते, हनुमान देव होते, तुझा बाप देव आहे का? आपण मुलांना काय संदेश दिला की ते काम फक्त देव करू शकतो, माणूस करू शकतो का? नाही. त्याला प्रेरणा दिली का? नाही. आता त्याच्या दुसऱ्या दिवशीचा किस्सा, 2च मिनिटं संपते. दुसऱ्या दिवशीचा किस्सा, आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. मग ते गुरुजी आले. बरं, आजकालचे गुरुजी सुद्धा मोबाईलमधनं वाचतात पूजा. मी त्या गुरुजींना पूजा झाल्यावर दक्षिणा देताना सांगितलं, गुरुजी अगली बार से आओगे तो पूजा पूरी आपको पडणी होगी, नाही तर मी म्हणलं सगळी पूजा पाठ करून टाकल. ते म्हणले, नाही, पुढच्या वेळी मी काय मोबाईलमधनं वाचणार नाही. मग ते गुरुजी आले, ते सगळे देव मांडत होते. मग मी त्या मुलाला मांडीवरती घेऊन सांगत होतो, हे बघ तुझे बाळकृष्ण, कृष्ण भगवान ज्यांनी गोवर्धन उचलला, हे हनुमान भगवान, हे श्रीरामचंद्र भगवान, हे आपले नरसिंह अवतार ज्यांनी हिरण्यकश्यपूला फाडलं भक्त प्रल्हादच्या रक्षणासाठी, असे वेगवेगळ्या देवांची ओळख केली. माझ्या मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरती बसलेला असा एक पुतळा आहे, छोटासा पुतळा आहे. मग मला मुलाने प्रश्न विचारला, पप्पा हे पण देव होते का? मग मी 1 मिनिट जरा थांबलो आणि हे तुम्ही नीट ऐका. कारण जर त्याला मी शिवाजी महाराज देव होते ह्याच्यात शंकाच नाही, पण ते देव होते इतकं सोपं उत्तर दिलं. मग आपण त्या मुलाला काय सांगितलं की ते काम फक्त ते, म्हणजे त्याला प्रेरणा नाही दिली. ते देव होते सांगितलं, आपण आपले हात झटकून मोकळे झालो. मी त्याला थोडं सविस्तर सांगितलं. अरे म्हणलं, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुझ्या माझ्यासारखे राजमाता जिजाबाईच्या पोटी जन्माला आलेले हाडामासाचे एक व्यक्ती होते, माणूस होते, पण कर्तबगारीच्या, चारित्र्याच्या, साहसाच्या आणि समाजविषयक बांधिलकीच्या जोरावरती आपल्यासारखा हाडामासाचा माणूस दैवत्वाला पोचू शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मंदिरात, त्याला मी पुढे असं सांगितलं, मंदिरात देव आहेत, ते मंदिरात राहू शकले कारण छत्रपती शिवाजी महाराज बाजूला बसून आहेत. आदिलशहाच्या बिजापूरच्या दरबारामध्ये अफजल खान विडा उचलतो आणि मराठी माणसांची अस्मिता बेचिराग करण्यासाठी महाराष्ट्रावरती बिजापूरवरनं चाल करून येतो, मंदिरांची विटंबना करतो, तुळजापूरच्या तुळजा भवानीच्या वरती गदाप्रहार करतो. स्वर्गातले देव तुळजापूरच्या तुळजा भवानीचं रक्षण करायला येत नाहीत. मराठी मातीमध्ये जन्माला आलेला एक छत्रपती शिवाजी महाराज शेवटी तलवार घेऊन त्याच्यावर धावतात आणि मराठी माणसाची अस्मिता राखतात. हे मी म्हणतोय असं नाही. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा त्यांचा शत्रू औरंगजेब, तो सुद्धा कसा आहे, आपला माणूस आपल्या मातीमध्ये जन्मला, आपल्याला अभिमान वाटणारच. पण छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व असं होतं, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीची प्रशंसा दुश्मन, शत्रू करत होते. औरंगजेब साधा सुद्धा राजा नव्हता. 5 लाखाचं सैन्य औरंगजेबाच्याकडं होतं, 30,000 हत्ती होते. जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं सैन्य चालणारं हे औरंगजेबाच्याकडं होतं. पृथ्वीवरचा सगळ्यात बलाढ्य राजा त्या काळातला औरंगजेब होता. पण तो मुलाला सांगतो, माझा आदर्श घेऊ नको. मी माझ्या शहाजहान नावाच्या बापाला तुरुंगात टाकलं, शहा, दारा, मुराद यांची कत्तल केली. कोणत्या बापाला वाटेल की पोरांनी मला तुरुंगात, माझा आदर्श घेऊन मला तुरुंगात टाकावं, माझ्या बाकीच्या मुलांची कत्तल. तो म्हणतो, माझा आदर्श घेऊ नको, मला तुरुंगात टाकू नको, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा आदर्श घे. आणि भाषणाचा शेवट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्हाला सांगतो. असं आता चित्र तुमच्या डोळ्यासमोर निर्माण करा की औरंगजेबाचा दरबार बसलाय आणि पृथ्वीवरचा सगळ्यात बलाढ्य राजा औरंगजेब
ह्याचा अलकाब चाललाय. अलकाब म्हणजे बायोडाटाचं वाचन. बायोडाटा म्हणजे काय असतो माहिती का? मला अविनाश दादांनी फोन केला होता आणि त्या प्रिन्सिपल सरांनी फोन केला होता की तुमचा बायोडाटा मला पाठवा. आपलाच मोठेपणा आपण आदल्या रात्री लिहून द्यायचा आणि आयोजकांनी व्यवस्थित त्याचं वाचन केलं का नाही हे बारकाव्याने पाहायचं, म्हणजे बायोडाटा. औरंगजेब तर जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा राजा त्या काळातला, दरबारात बसलाय, त्याच्या बायोडाटा वाचण्याचं काम चालू होतं. हजरत सलामत, दिनो दुनिया, अबुल मुझफ्फर मोईदीन शहनशाह गाझी आली आलमगीर, त्याचा बायोडाटा, त्याचे वेगवेगळ्या पदव्या, किताब वाचणं चाललंय. तो काय म्हणतो, ये सब फिजूल है सहजादे, चंगेज और तैमूर की नस्ल ने कभी शिकस्त नहीं देखी, कंधार से तंजौर तक पूरे हिंदुस्तान पर मुगलिया परचम लहराने का ख्वाब देखने वाली माँ बदौलत आज अपनी आंखों से ये क्या देख रही है. हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के सूबेदारों को खदेड़ दिया उसने शहजादे, खदेड़ दिया. ये हमारे मामू जान अमीर उमरा शाहिस्ते खान. शर्मनाक बात तो यह है कि इनके लाल महल में छापा मारकर शिवाजी ने इनके छक्के छुड़ा दिए. तकदीर के सिकंदर थे, जान बच गई, बस 3 उंगलियां गंवानी पड़ी. ये हमारे सिपे सलागार राजा जसवंत सिंह, जोधपुर महाराजा, जंग में मराठों के वार इन्होंने अपने सीने पे नहीं शहजादे अपने पीठ पे खाए हैं. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर, शिवाजी ने जब सूरत पे चढ़ाई की तो ये वहां से दुम दबा के भाग लिए शहजादे, दुम दबा के भाग लिए. ये हाबशी फौलाद खान जिनके हथेली पे मिठाई रख कर हमारी आगरा की कैद से शिवाजी फरार हो गए, सारे मंसूबों पर पानी फेर दिया. ये तबीयत खान, इनायत खान, भाव सिंह हदा, तमाम राजपूत, बुंदेली, तुर्क, ईरानी, उज्बेगी, मुगलिया फौजमंद सरदार, सबको शिकस्त दे दी है शिवाजी ने. सारी मुगलिया इज्जत मिट्टी में मिला दी है. आणि पुढचं वाक्य तो त्याच्या मुलाला शहजादाला सांगतो. प्रेरणा कशी घे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं. हाँ हाँ तौबा तौबा, क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को. हमारी तरफ फौज, बारूद, तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े, शिवाजी के पास तो कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे क्यों. क्यों ये कभी सोचा है तुमने शहजादे. शायद तुम ये कभी समझ ही नहीं पाओगे. औरत, शराब, नाच गाना, शिकार, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर कभी सिवा को समझ ही नहीं पाओगे. सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और अस्ल बदाई, नए जंगे बहरीत की ताबीद की है उसने, पर उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए हैं सिवा ने. हमने सिवा के सरदारों को लाखों की जागीर लालच दी, पर उन जाबाज सरदारों ने हमारे जागीर के ऊपर थूक दिया शहजादे, थूक दिया. सिवा के सरदार थकते नहीं, सिवा के सरदार रुकते नहीं, सिवा के सरदार झुकते नहीं और सिवा के सरदार बिकते भी नहीं. अपने दुश्मनों के लिए शिवाजी चालाक है, पर उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. वो अपने दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मौलवी, फकीर, औरतों की इज्जत करना जानता है, तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को चूम रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे की हम खुश नसीब है. हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा, हमें दुश्मन भी मिला. शहजादे अगर हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो, सिवा का चलन सीखो. असं हा औरंगजेब प्रेरणा देतोय मुलाला, तर ती माणसाची देतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एखाद्या रोबो यंत्रमानवाची देत नाही. हे मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी एवढं 1200-1500 किलोमीटर दिल्लीवरनं इथं आलेलो आहे. आणि
ह्या आध्यात्मिक शक्तीच्या द्वारेच तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरू शकता, अन्यथा यंत्रमानव तुमच्यावरती हावी होऊ शकतो. तू हर दौड़ में, शेवटचंच वाक्य, तू हर दौड़ में अव्वल आए, अव्वल म्हणजे पहिला, तू हर दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं है. तू सबको पीछे छोड़ दे ये भी जरूरी नहीं है. जरूरी है तो तेरा दौड़ में शामिल होना, जरूरी है तो तेरा गिर के फिर से खड़े होना. जिंदगी में इम्तिहान कई होंगे, जो आज तेरे आगे है वो कल तेरे पीछे होंगे. बस तू चलना मत छोड़ना, बस तू लड़ना मत छोड़ना. तर आज आयोजक माझ्याकडे बघतायत, त्यांनी इथं स्टॉपवॉचच लावून ठेवलं होतं. तुम्हाला वाटेल मी एवढं शिवाजी महाराजांचं वर्णन केलं तर मी काय बघून सांगत होतो का नाही. इतक्या आभाळा इतक्या मोठ्या माणसाचं वर्णन करताना त्यांचं कर्तृत्व आभाळा एवढं आहे, पण भक्ताला तर किमान न बघता सांगता यावं हे तुमच्या कार्यक्रमाची लिस्ट होती की सांगताना आयोजकांचं नाव चुकू नये म्हणून मी हातात ठेवलं होतं. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सांगण्यासाठी अशा कागदाची मला गरज नाही. मित्रांनो, आज आपण इथं सर्वांनी बोलवलं. उदयदादा घुगे, अविनाशदादा, वैभवदादा, प्रशांतदादा आव्हाड, हेमंत दात्रक साहेब, बसलेले सर्वच मंडळी, कोंडाजी मामा, आपण सर्वांनी मला आज इथे बोलवलं. खरं तर वी प्रोफेशनलच्या सगळ्याच कार्यक्रमाला मी पहिल्या दिवसाचा ओपनिंग बॅट्समन मी होतो. सगळे कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत. कार्यक्रम घेणं जर का कला आहे तर उदयदादा, प्रशांतदादा, अविनाशदादा, वैभवदादा, तुम्ही ह्या कलेचे महारथी आहात हे मान्य करावं लागेल. प्रत्येक कार्यक्रम सुनियोजित, घड्याळाची घटिका धरून आणि डिसिप्लिन पद्धतीने होत असतो, एवढंच सांगतो. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकलं, आपण बोलण्याची संधी दिली. आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. एकदा जोरदार